अकस्मात जीवनाच्या वळणांची प्रेरणादायक कथा. प्रत्येक जीवनात येणारं वळण हे एक नवीन संधी असते. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. परवा कॅबनी प्रवास चालू असताना छान निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत असताना अचानक एक घटना घडली. समोर आलेला टर्न आणि त्या टर्नवर बंद पडलेली बस या दोन्हीचं साधर्म्य साधून कॅब ड्रायव्हरने अतिशय उत्कृष्टरित्या तो टर्न पार केला आणि समोरचा प्रवास त्याचा शांतपणे चालू झाला. 2 मिनिटं धस्स झालं, पण तरीही त्या व्यक्तीचं कौतुक करावं म्हणून मी म्हटलं, दादा, अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही सिच्युएशन हँडल केलीत. तर त्यावर त्यांचा समोरनं रिप्लाय होता की मॅडम, जीवनातील प्रत्येक वळण ही नवीन जीवन जगण्याची संधी असते. खरंच किती उत्कृष्ट वाक्य होतं ते. आणि त्या वाक्याने जो कुठे ना कुठेतरी त्या क्षणभरामध्ये माझ्या मनावरती जो काही एक छान प्रतिबिंब उमटलं ते अगदीच सुंदर होतं. त्यानंतर एक काही क्षण त्यांच्याशी काही गप्पा मारल्या आणि त्यातनं हे लक्षात आलं की गेले कित्येक वर्ष ते हा प्रवास करत आहेत, म्हणजे ड्रायव्हिंग करत आहेत. आणि या प्रवासामध्ये असे किती सारे टर्न किंवा वळणं त्यांनी आतापर्यंत पार केलेली आहेत. आणि त्या प्रत्येक वळणानुसार नवनवीन गोष्टी त्यांच्या समोर येत असतात आणि प्रत्येक टर्न हा नाविन्याने ते पार करत असतात. खरंच एखाद्या व्यक्तीला भेटून आणि त्या छोट्याशा भेटीतनं देखील किती साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यांचा संपूर्ण आत्तापर्यंतच्या आयुष्यातला जो प्रवास आहे, अनुभव आहे, तर त्या सगळ्या अनुभवांमध्ये त्यांनी त्या प्रत्येक टर्नला किंवा वळणाला त्या खूप उत्कृष्टरित्या आणि छान पद्धतीनं घेतलं आणि त्याच पद्धतीने रोज नवीन दिवस आला, नवीन प्रवास चालू झाला की त्याच पद्धतीनं त्याच उत्साहाने ते रोज त्या गोष्टी करत होते. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं ऐकायला मिळाल्या. आणि यातनं एक सुचलं की खरंच आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे हे एक जीवन जे आहे ते सुद्धा कुठे ना कुठेतरी एक जर्नी आहे, एक प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणामध्ये आपण बदलत असतो आणि प्रत्येक क्षणामध्ये आयुष्यात लहानपणापासनं अगदी मोठे होईपर्यंत प्रत्येक क्षणामध्ये बरीचशी वळणं आलेली असतात. अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर लग्न झालेली मुलगी पहिल्यांदा जेव्हा तिच्या मैत्रिणीला भेटते त्या क्षणी तिला झालेला आनंद, शाळेमध्ये जेव्हा आपण नवीन शाळेमध्ये जातो आणि पुन्हा बऱ्याच वर्षांनी त्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची मजा ती काहीतरी वेगळीच असते. या सगळ्या भावना आणि त्या अतिशय अचानकपणे घडतात घटना आणि त्या घटनेतनं काही ना काहीतरी शिकवणूक आपल्याला मिळत असते. काही ना काहीतरी आपण शिकून जात असतो आणि या सगळ्या शिकण्यामध्येच जीवनाचं सार दडलेलं असतं. कारण आयुष्यातलं प्रत्येक वळण आपण कशा पद्धतीनं घेतोय, त्या वळणाकडे कोणत्या प्रकारे बघतोय, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. त्यामुळे येणारं प्रत्येक वळण अगदी बालपण, आपण जेव्हा मोठे होत असतो, शाळेतनं कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमधनं जॉबकडे कुठेतरी जात असतो, बिझनेस करत असतो, संसारामध्ये प्रवेश करतो, जेव्हा आई बाबा होतो, प्रत्येक वळण आयुष्यातलं हे वेगवेगळे अनुभव देऊन जातं. आणि त्या प्रत्येक वळणाला जर सामर्थ्यपणे आणि तितक्याच नाविन्याने जर आपण सामोरं जायला लागलो तर आयुष्याचं हे जे काही वळण आणि हे जे काही प्रवास आहे तो खरंच उत्कृष्टच होणार आहे. तुमच्याही आयुष्यात अशी काही वळणं आहेत का? जर नक्कीच तशी काही असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अशा नवीन नवीन वळणांसाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये तयार राहूयात. याच क्षणी न विसरता पण मला नमूद करावं असं वाटतंय की अगदीच आकस्मिक किंवा अचानकपणे मी तुम्हाला भेटण्याचं थांबवलं त्याबद्दल खरंच मनापासून क्षमस्व. पण नक्कीच मी इथून पुढे नित्यनियमाने तुम्हाला भेटायला येईन आणि अशाच नवनवीन गोष्टी तुमच्याशी शेअर करत जाईन, याबद्दल खरेच खात्री बाळगा. तुमच्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद देते. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.